नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर समयच्या मराठी बुलेटिनमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. अकोला येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. मलबार गोल्ड अँड डायमंड शोरूममध्ये गुरुवारी दुपारी एका महिलेनं ग्राहक असल्याचे भासवून सुमारे 2.5 लाख रुपयांच्या सोन्याची चेन चोरून नेल्या. ही घटना गुरुवारी 8 मे 2025 रोजी दुपारी सुमारे 12:45 सुमारास घडली आहे. एका अज्ञात महिलेला स्कार्फने चेहरा झाकून शोरूममध्ये प्रवेश करताना पाहण्यात आले. तिने सोने खरेदी करण्याचे कारण सांगून दुकानदाराचे लक्ष विचलित केले आणि संधी साधून 4 ग्राम आणि 20 ग्राम वजनाच्या अशा 2 सोन्याच्या साखळ्या एकूण किंमत 2,48,622 रुपये चोरून फरार झाली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आणि अवघ्या 6 तासात आरोपी महिला ईशा सत्यप्रकाश पांडे हिला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने त्वरित तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली आणि तिला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान महिलेनं चोरीची कबुली दिली असून पोलिसांनी तिच्याकडून चोरलेले दागिने तसेच एक TVS ज्युपिटर स्कूटर असा एकूण 3,18,622 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तपासादरम्यान हेही उघड झाले की आरोपीने यापूर्वी एकता ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न केला होता, परंतु तो फसला. या यशस्वी कारवाईत सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयंत सातव, LCBचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके आणि त्यांच्या पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व सराफ व्यावसायिकांना आवाहन केले आहे की स्कार्फ, मास्क किंवा हेल्मेट घालून येणाऱ्या संशयास्पद ग्राहकांबाबत सतर्क राहावे आणि त्यांची ओळख पटविल्यानंतरच त्यांना दुकानात प्रवेश द्यावा. नंदनवन पोलिसांनी तात्काळ आणि प्रभावी कारवाई करत बिहारमध्ये खून करून फरार झालेल्या आरोपीला नागपूरमध्ये अटक केली आहे. मोहम्मद उर्फ डब्ल्यू आलमगीर असे आरोपीचं नाव असून तो हत्या केल्यानंतर नागपूरमध्ये लपून बसला होता. गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या तपशिलानुसार बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील टाउन पोलीस ठाणे हद्दीतील दाजीरपूर येथील रहिवासी मोहम्मद उर्फ डब्ल्यू आलमगीर याने 3 मे 2025 रोजी संपत्तीच्या वादातून मोहम्मद शब्बीर आलम याची गोळ्या झाडून हत्या केली होती. खून करून तो घटनास्थळावरून फरार झाला होता आणि नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाणे क्षेत्रातील पॅन्थर नगर परिसरात लपून राहत होता. नागपूर पोलिसांच्या विशेष पथकानं तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला असून संपत्तीच्या वादातून हत्या केल्याचे स्वीकारले. पोलिसांच्या चौकशीत त्याने सांगितले की गुन्हा करून पोलिसांना चकवा देण्यासाठी तो नागपूरमध्ये लपून बसला होता. आरोपीला बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त रश्मिता राव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. या पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी केले, तर तपास पथकात उपनिरीक्षक प्रवीण राऊत आणि त्यांच्या सहकार्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडली असून विद्युत धक्क्याने 15 वर्षीय किशोराचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हिदायतुल्ला असे मृत मुलाचं नाव असून तो पिली नदी लाल झेंडा चौक परिसरातील रहिवासी होता. शुक्रवारी सायंकाळी हिदायत प्रधानमंत्री आवास योजना परिसरात आपल्या पाळीव जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. चारा तोडताना तो झाडावर चढला असता झाडाजवळून जाणाऱ्या उघड्या हाय व्होल्टेज विद्युत तारेला त्याचा स्पर्श झाला आणि त्याला तीव्र करंट लागला. यामुळे तो झाडावरच मृत झाला. घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलीस आणि अग्निशमन पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह झाडावरून खाली उतरवून पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. सध्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण असून स्थानिक नागरिकांनी महावितरण विभागाच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. नागपूर शहरात एका भीषण अपघातात 27 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने शहरवासियांना हादरवून सोडले आहे. ही घटना 10 मे रोजी बळकत चौक ते लकडी पूल या मार्गावरील मुरकुटे दवाखान्याजवळ घडली. साईबाबा नगर खरबी येथील रहिवासी अनुज कांबडी आपल्या दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या एका ऑटोनं त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे अनुज रस्त्यावर फेकला गेला. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या बसने त्याला चिरडले. बस चालकाला ब्रेक दाबण्याची संधीही मिळाली नाही आणि अनुजचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की अनुजचे डोके बसखाली चिरडून चुरचुरीत झाले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला. या अपघातानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था आणि अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बळकत चौक परिसर कायमच वाहतुकीच्या गोंधळामुळे ग्रस्त असतो. सर्वात मोठी अडचण म्हणजे फुटपाथवरील वाढते अतिक्रमण. दुकानदारांनी फुटपाथवर आपला व्यवसाय थाटला असून त्यामुळे रस्ता अधिकच
खूपच अरुंद झाला आहे. पादचाऱ्यांना आणि वाहन चालकांना हाल सोसावे लागतात. मनपाकडून वेळोवेळी अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जाते, परंतु ती काही काळापुरतीच प्रभावी ठरते. काही दिवसांनी पुन्हा पूर्ववत परिस्थिती निर्माण होते. रस्त्यांची अपुरी रुंदी आणि चुकीच्या दिशेने येणारी वाहने अशा दुर्घटनांना कारणीभूत ठरतात. स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की महापालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत. नागपूर शहरातील अजनी रेल्वे स्टेशनवर एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आज सकाळी एक अज्ञात व्यक्तीनं मालगाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी सुमारे 5:30 वाजताच्या सुमारास घडली आहे. प्राथमिक माहिती आहे, सकाळी 8 वाजता रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ अजनी पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम सुरू केली. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी या संदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत व्यक्ती कुठला आहे, काय करत होता हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान अजनी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जर कुणाला या व्यक्तीबद्दल माहिती असेल तर त्यांनी तात्काळ अजनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. गुमशुदगीची नोंदही घेण्यात आली आहे. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.